नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आज आधी सकाळी सकाळी उठल्यावर जी आहे आंघोळ करून घेतली, कारण आणि आत्ताच आम्ही नागपूरवरून आलेलो आहे हैदराबादला. तर माहिती नाही, मला बरं नाही वाटत आहे. सर्दी जी आहे ती खूप जास्त झालेली आहे. काल ताप पण आला होता, तर त्याच्यामुळे मी काल काहीच केले नाही. तर म्हणूनच आज आधी आंघोळ करून घेतलं. थोडं बरं वाटत होतं, पण सर्दी काही कमी झालेली नाही आहे. सर्दी खूप जास्त झालेली आहे मला, काय माहिती थंडीमुळे, कारण इकडे पण थंडी खूप जास्त भयंकर थंडी आहे. एवढी थंडी मी तरी हैदराबादमध्ये अजून एवढे 4-5 वर्ष झाले राहती आहे, पण मी कधी बघितली नाही. ह्यावेळेसच पहिल्यांदा एवढी थंडी पडत आहे. पायांना तर सगळ्यात आधी थंडी लागते माझ्या, त्यामुळे लगेच सॉक्स पण घालून घेतले, म्हणजे थोडं बरं वाटेल म्हटलं. आणि याला पण बरं नाही आहे, याला पण माझ्यासारखंच खूप सर्दी वगैरे झालेली आहे. तर त्याला विचारत होते मी की बरं वाटत आहे की नाही, तर तो बोलला नाही मम्मा आता बरं वाटत आहे. आणि मग काय, काल भाजीपाला बोलवला होता, तर तो काही आत्ता ठेवला फ्रीजमध्ये. काल मी काहीच करू शकली नाही. आणि आता मग थोडेसे अनियन्स वगैरे होते, ते ठेवायचे होते. तर आधी बास्केट काढली, ती पूर्ण क्लीन करून घेतली, नवीन पेपर वगैरे टाकला आणि त्यानंतर जे आहे सगळे अनियन्स त्याच्यामध्ये टाकले. सोबतच जे आहे आम्ही ऑरेंजेस आणले होते, तर त्याचा ज्यूस काढला होता, तर तो काढून घेतला होता. युगितने आपला सगळा पिऊन घेतला होता, एवढा मी माझ्यासाठी ठेवला होता, पण त्याच्यातला पण त्याला पाहिजे होता. तर मग मी त्याला म्हटलं तुला एवढा नको पिऊ, तू पहिलेच बरं नाही आपल्याला, थोडासा मी पते, थोडासा तू पी. तर त्यामध्ये त्याला खूप जास्त राग आला आणि तो चालला गेला मला काहीतरी बोलून. नंतर अनियन्स सगळे काढून घेतले, बघितले, कारण कधी कधी काय होतं आपण ऑनलाईन मागवतो, त्याच्यात पण काही खराब वगैरे येतात, आपण बघून घेत नाही त्याच्यामुळे. तर सगळे व्यवस्थित क्लीन करून ठेवले, कारण माझी बास्केट जी आहे ती बाहेर नाही राहत, ती कबर्डमध्ये असते, त्यामुळे खराब व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि आता सर्दी एवढी असल्यामुळे जे आहे थंड पाणी तर मी पित नाही आहे. मी छान गरम पाणी केलं पूर्ण गंजाभर, ते बॉटलमध्ये थर्मासमध्ये भरून ठेवलं आणि आज तीच पित आहे, कारण माझे जे टॉन्सिल्स आहे ते पण खूप जास्त दुखत आहे. आम्ही दोघं पण, युगू आणि मी दोघं पण जे आहे ते गरम पाणीच पित आहे. त्यानंतर थोडीफार ऊन येत होती, तर मी म्हटलं चला युगूची आंघोळ करून द्याव. आमच्या बाल्कनीत तशी खूप ऊन येत नाही, पण एक स्पेसिफिक वेळ आहे, तेवढ्या वेळात ऊन येतं, तर मी त्याच वेळेत त्याची आंघोळ करून देते आणि त्याला थोडंसं उन्हात बसवते. कपडे राहतातच, कपडे वगैरे मग काढून घेतले म्हणजे पूर्ण छान ऊन येते. आणि इथे मी कुकर मांडत होती, तर तांदूळ धुवून घेतले. त्याचं पाणी जे आहे ते डिरेक्टली मी झाडांनाच टाकून देते. मी ऐकलं होतं की डाळ तांदळाचं जे पाणी आहे धुतलेलं ते टाकावं झाडांना, म्हणजे जास्त चांगले ग्रो करतात झाडं. संध्याकाळच्या नाश्त्याला आम्ही मस्त ब्रेड पिझ्झा बनवला होता, तो खाल्ला. त्यानंतर युगितने आज कार काढली खेळायला. आज कुठून त्याला मुहूर्त सुचला, तर मग तो थोडा वेळ खेळला कार, आणि त्याला बसून नाही चालवायची होती, अशा पद्धतीने तो चालवत होता. त्या काही ना काही नवीन एक ना एक करतच असतो तो. नंतर आम्ही गेलो पार्कमध्ये संध्याकाळी, आणि युगित एकटा खेळत नाही, त्याला त्याचा फ्रेंड आहे एक, तो आला तरच तो खेळतो, अदरवाईज तो खेळत नाही. तर इथे त्यालाच तो शोधत होता, तर तो आला. सो असा होता आजचा आमचा दिवस. ओके, बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.